नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी माहिती बघत आहोत। याच्यामध्ये पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी माहिती बघितलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिले तर भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रमुख 6 विभागांच्या मध्ये विभाजन केलेले आहे। याच्यामध्ये उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, त्याच्यानंतर येणारा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्यानंतर भारतीय वाळवंट किंवा भारतीय वाळवंटी प्रदेश, त्यानंतरचा येणारा महत्त्वाचा प्रदेश भारतीय पठारी प्रदेश, भारतीय बेटे आणि भारतीय किनारी प्रदेश। हे आपल्या भारताच्या प्राकृतिक रचना जी आहे किंवा आपला जो भारत देश आहे त्या भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रमुख विभाग आहेत। या विभागांच्या मधील आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्याचबरोबर भारतीय वाळवंट किंवा भारतीय वाळवंटी प्रदेश आणि भारतीय पठारी प्रदेश या प्रमुख 4 घटकांची माहिती बघितलेली आहे। त्यानंतर आपल्याला 2 महत्त्वाचे घटक उरलेले आहेत, ते म्हणजे एक आहे तो म्हणजे भारतातील बेटे आणि किनारी मैदानी प्रदेश। आता हे जे भारताच्या प्राकृतिक रचनेचे 2 महत्त्वाचे विभाग आहेत ते आपल्या भारताला लाभलेला जो 7517 किलोमीटर लांबीचा एकूण समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनारा आणि आपल्या भारताच्या तिन्ही बाजूला असणारा हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या तिन्ही महासागराशी आणि त्यांच्या किनाऱ्याशी संबंधित असलेले घटक आहेत। आता आपला भारताचा जो भाग आहे तो भारताचा भाग अत्यंत समृद्ध आहे। आपल्या भारताला जगाची प्रतिकृती म्हणतात कारण भारतामध्ये सर्व प्रकारच्या प्राकृतिक रचना आपल्याकडे आढळतात। म्हणजे किनारी प्रदेश आढळतात, बेटे आहेत, पर्वतीय प्रदेश आहेत। या सर्व घटकांचा आपल्याकडे असलेली जी विविधता आहे त्या विविधतेमुळे आपल्या भारताला जगाची प्रतिकृती म्हणतात। आता आपल्याला या ठिकाणी आपल्या भारताला जी जगाची प्रतिकृती म्हणतात याच्यामध्ये आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा एक असणारा महत्त्वाचा भाग तो म्हणजे भारतीय बेटे। आता जो भारतीय बेटे हा जो घटक आहे तो घटक आपल्या भारताच्या बाजूला असणारा अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याच्यामध्ये असणारी छोटी छोटी जी बेटे आहेत त्या बेटांशी संबंधित आहे। त्या आपल्याला त्या घटकांची माहिती या ठिकाणी बघायची आहे। आता जर आपण पाहिलं तर जवळपास आपल्या भारताच्या दोन्ही बाजूला असणारा जो अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल, अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्र आणि बे ऑफ बेंगॉल म्हणजे असणारा बंगालचा उपसागर, याच्यामध्ये एकूण 599 छोटी मोठी बेटे आहेत। यापैकी बंगालच्या उपसागरामध्ये असणारा जो अंदमान निकोबार बेटे आहेत त्या अंदमान निकोबार बेटांच्या समूहामध्ये एकूण 572 बेटे आहेत। तर अरबी समुद्रामध्ये असणारा जो लक्षद्वीप बेटे समूह आहे याच्यामध्ये एकूण 27 बेटे आहेत। म्हणजे अशी ही अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याच्यामध्ये असणारी ही बेटे आहेत। म्हणजे जवळपास ही अंदमान निकोबारमध्ये असणारी 572 आणि लक्षद्वीप बेट समूहामध्ये असणारी 27 बेटे आहेत। म्हणजे अशी दोन्ही प्रकारची असलेली पाहायला मिळतात। हा अरेबियन सी, हा बे ऑफ बेंगॉल या ठिकाणी असणारी ही लक्षद्वीप बेट समूह आणि इकडे असणारा हा अंदमान निकोबार बेटांचा समूह। म्हणजे या ठिकाणी आपल्या भारताच्या ही जी मुख्य भूमी आहे या मुख्य भूमीच्या बाजूला असणारी ही आपल्या भारताच्या क्षेत्रामध्ये येणारी प्रामुख्याने 2 बेट समूह आहेत। त्याची आपल्याला या ठिकाणी आता प्राकृतिक किंवा इतर वेगवेगळ्या घटकांच्या बाबतीमध्ये माहिती बघायची आहे। देशाच्या मुख्य भूमीपासून ही बेटे वेगवेगळी झाली असली तरी ही देशाच्या आपल्या प्राकृतिक रचनेचा भाग आहेत। कारण आपल्याला ही जर बेटे आपण पाहिली तरी आपल्या मूळ भूमीपासून वेगळी आहेत, परंतु आपल्या भारताच्या हद्दीत येत असल्यामुळे आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा किंवा भारताची जी आर्थिक जडणघडण आहे किंवा पर्यटनाच्या बाबतीमध्ये या बेटांचं महत्त्व जर आपल्याला पाहिलं तर ते महत्त्वाचं आहे। म्हणून या ठिकाणी भारताच्या दृष्टिकोनातून ही बेट आपल्याला महत्त्वाची आहेत। समुद्रातील स्थानानुसार भारतीय बेटांची विभागणी अरबी समुद्रातील बेटे आणि बंगालच्या उपसागरातील बेटे असे 2 विभागणी केलेली आहे। आता ही बेटे ज्या समुद्रामध्ये आहेत त्या स्थानावरून याचे 2 विभाग केलेत। पहिला अरबी समुद्रातील बेटे आणि बंगालच्या उपसागरातील बेटे। आता या ठिकाणी याचे आपण विभाग प्रमुख केलेले आहेत, ते विभाग आपण या ठिकाणी आता बघणार आहोत। या भारतीय बेटांची विभागणी 3 गटांच्यामध्ये केलेली आहे। बंगालच्या उपसागरात म्हणजे या बाजूला येणारी बेटे, अरबी समुद्रामध्ये जे इकडे येणारे बेटे आणि अपतट म्हणजे या ठिकाणी आपले जे त्रिभुज प्रदेश आहेत किंवा नद्यांची खोरी आहेत किंवा नद्या ज्या ठिकाणी समुद्राला मिळतात किंवा मोठी नद्यांची पात्र आहेत अशा पात्रांच्या ठिकाणी असणारी जी बेटे आहे
त्यांना आपण अपतट बेटे असं म्हणतो, म्हणून याची विभागणी ही बेटांच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे अशी बेटांची आपल्या भारतातील बेटांचे प्रमुख 3 गटांच्यामध्ये विभागणी होते. एक बंगालच्या उपसागरातील बेटे, अरबी समुद्रातील बेटे आणि अपतट बेटे. आता याच्यातील आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे तो म्हणजे बंगालच्या उपसागरातील बेटे. ही जी बेटे आहेत ही प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने अराकनियोमा, राखीनियोमा या समुद्रात बुडालेल्या पर्वत रांगांची पाण्यावर दिसणारी शिखरे आहेत. आता आपण याच्या अगोदर आपण सागरतळ रचना बघितलेली होती. या सागरतळ रचनेमध्ये असणारे जे सागरी पर्वत आहेत ते सागरी पर्वताचा जो काही भाग वरती येतो त्या वरती येणाऱ्या भागाला आपण बेट असं म्हणतो. हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याची लिंक खाली सागरतळ रचनेची आपण दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी बेट आहेत ही प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने अराकनियोमा आणि राखीनियोमा या समुद्रात बुडलेल्या पर्वतरांगांची पाण्यावर दिसणारी शिखरं आहेत. हा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग आपण त्या ठिकाणी बेटे म्हणून ओळखला जातो. या बेट समूहांचे 2 गट, रिची द्वीप समूह आणि लॅबिरिंथ बेटे असे याचे प्रामुख्याने 2 गट समूहांच्यामध्ये विभागणी होते. आता या ठिकाणी असणारी 2 बेट समूह आहेत, याचे 2 विभाग पडतात. याचा अक्षांश विस्तार हा 6°45' उत्तर ते 13°45' उत्तर अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या बाबतीमध्ये 92°10' पूर्व रेखावृत्त ते 94°15' पूर्व रेखावृत्तांच्या दरम्यान या बेटांचा विस्तार आहे. अंदमान आणि निकोबार बेट समूह हे एकमेकांपासून 10 खाडीपासून अलग झालेली आहेत. याचं क्षेत्रफळ जवळपास 8,249 चौरस किलोमीटर आहे. या बेटांची संख्या 572 आहेत. यातील फक्त 38 बेटांच्या वरतीच मानवी वस्ती आहे. म्हणजे जर आपण 572 बेटं पाहिली तर या 572 पैकी फक्त 38 बेटांच्या वरतीच मानवी वसाहत आहे. बाकीच्या बेटांच्या वरती मानवी वसाहत नाही. का नाही याचं कारण त्या ठिकाणी असणारं घनदाट जंगल, त्याचबरोबर त्या ठिकाणची मानवी वस्तीसाठी प्रतिकूल असणारी परिस्थिती, या सर्व कारणांच्यामुळे त्या ठिकाणी मानवी वस्ती अस्तित्वात नाही. म्हणून 572 बेटांच्यापैकी फक्त 38 बेटांच्या वरती मानवी वस्ती आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून ही बेटे म्हणजे आपल्या भारताच्या मुख्य भूमीपासून म्हणजे कोलकात्यापासून 1255 किलोमीटर तर चेन्नईपासून 1190 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण आता एक नकाशा बघणार आहोत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असणारी चेन्नई आणि चेन्नईपासून असणारं हे अंतर आणि कोलकात्यापासून असणारं हे अंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर कोलकात्यापासून 1255 किलोमीटरवरती ही बेटं आहेत, तर चेन्नईपासून 1190 किलोमीटरवरती असलेली आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी आपण एक बेटांची आकृती दिलेली आहे. याच्यामध्ये लक्षद्वीप बेट समूह आणि अंदमान बेट समूह याच्यामध्ये असणारी बेटं कशा प्रकारची आहेत या ठिकाणी दिलेली आहेत, याची रचना कशा प्रकारची आहे. आता जर आपण अंदमान निकोबारची जर बेट समूह बघितला तर याची सुरुवात होताना ही वरून होते. याच्यातील पहिलं आहे ते म्हणजे उत्तर अंदमान, त्यानंतर मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, लघु अंदमान, कार निकोबार, छोटे निकोबार, ग्रेट निकोबार आणि याच्यातला सर्वात दक्षिणेकडचा घटक असणारा इंदिरा पॉईंट. त्यानंतर दुसऱ्या बाजूला चालू होतो ते सुमात्रा, जो आपल्या देशामध्ये भाग येत नाही. तसंच अंदमान निकोबारमध्ये अमनद्वीप बेटे, करवर्ती बेटे, त्यानंतर मिनिकॉय बेटे आणि मालदीव अशी ही त्या ठिकाणी बेटांची रचना आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही अंदमान निकोबार बेट आहे, ज्याच्यामध्ये असणारे याच्यावरती मृत ज्वालामुखी आहे. त्याचबरोबर मध्य अंदमानामध्ये असणारं बॅरन बेट आहे. तो आपल्या भारतातलं एकमेव ज्वलंत ज्वालामुखीचं किंवा जागृत ज्वालामुखीचं असणारं ठिकाण हे यामध्ये आहे. कुठे आहे? अंदमान निकोबार बेटांच्या मधील मध्य अंदमानामध्ये असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारची बेट समूहांची रचना झालेली आहे. म्हणजे आपण बघितलं तर वरून खालीपर्यंत अशा प्रकारची बेटे एकानंतर एक बसलेली आहेत. आता या ठिकाणी ही जी अंदमानातील बेट समूह आहेत, या अंदमानातील बेट समूहांच्यामध्ये मोठे अंदमान बेट समूहामध्ये उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, त्याचबरोबर 12
रॅटलँड ही बेटं आहेत. उत्तर अंदमानात निकोबार बेट समूहातील सर्वात उंच शिखर सँडल हे आहे. आता या ठिकाणी परीक्षेच्या संदर्भामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अंदमान निकोबार बेटांच्या मधील सर्वात उंच शिखर कोणतं, तर ते सँडल हे आहे. त्याचबरोबर ह्या अंदमान निकोबार हा जो आपल्या भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे, त्याची पोर्ट ब्लेअर ही राजधानी दक्षिण अंदमानामध्ये वसलेली आहे. म्हणजे याचे हे 3 भाग पडतात, 1, 2 आणि 3. याच्यातील जो दक्षिण भाग आहे याच्यामध्ये हे पोर्ट ब्लेअर आहे. मोठे अंदमान आणि छोटे अंदमान यांच्यामध्ये दक्कन मार्ग आहे. अंदमानापासून पूर्वेकडे 80 किलोमीटर अंतरावरती बॅरन आणि नाकेडम ही 2 ज्वालामुखीची बेटं आहेत. ही जे बेरन आणि नाकेडम ही जी 2 ज्वालामुखीची प्रमुख बेटं आहेत, याच्यातील बॅरन हे जे बेट आहे ते जागृत ज्वालामुखी आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने वाळूचा खडक, चुनखडी आणि शेल या प्रकारच्या खडकांनी हे बेट तयार झालेले आहे. त्यानंतरचा जो बेट येतो तो म्हणजे निकोबार बेट समूह. याचं क्षेत्रफळ 1653 चौरस किलोमीटर आहे. आता आपण याच्या अगोदर एक बघितलं, तो म्हणजे अंदमान, मोठे अंदमान. त्यानंतरचा येतो तो म्हणजे निकोबार. हा जो बेट समूह तो ओळखला जातो तो अंदमान निकोबार बेट समूह या नावाने. त्याच्यामध्ये आता आपण अंदमानाची माहिती बघितली, आता निकोबार बेट समूहाची माहिती बघायची आहे. निकोबार बेट समूह याचे क्षेत्रफळ एकूण 1653 चौरस किलोमीटर आहे. याच्यामध्ये ही जी निकोबार बेट समूह आहेत ती प्रवाळ खडकांच्यापासून तयार झालेली आहेत. आता प्रवाळ खडक कसे असतात, कोणते असतात, तर ते ओशनोग्राफी या घटकामध्ये किंवा ही जी भूगोलाची स्वतंत्र शाखा आहे सागरशास्त्र, याच्यामध्ये ते प्रवाळ खडक काय असतात, त्याची निर्मिती कशी असते, कसे खडक तयार होतात ते तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. प्रवाळ या कीटकांच्यापासून त्याची ज्या वेळेला संख्या एका जागेवरती वर्षानुवर्षे साचतात आणि त्या ठिकाणी क्षार आणि त्याच्यावरती प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी या खडकांची निर्मिती होते. तर निकोबार बेट जे आहे ते निकोबार बेटांच्यामध्ये कार निकोबार, छोटे निकोबार, मोठे निकोबार, नानकौरी, कोमोती आणि काचल ही याच्यातील प्रमुख बेटं आहेत. म्हणजे आपण जसं बघितलं की अंदमान बेट समूहांच्यामध्येही काही प्रमुख बेटं होती, तसे याच्यामध्ये असणारी कार निकोबार, छोटे निकोबार, मोठे निकोबार, नानकौरी, कोमती आणि काचल ही बेटं आहेत. मोठे निकोबार हे सर्वात मोठे असून सर्वात दक्षिणेला आहे. भारताचे सर्वात दक्षिण टोक इंदिरा पॉईंट हे या बेटांच्यामध्ये आहे. हे जे निकोबार बेट आहे त्या बेटांच्यामध्ये असणारे इंदिरा पॉईंट आपल्या भारतामध्ये असणारं सर्वात दक्षिणेकडचं टोक म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आता आपण ही बंगालच्या उपसागरामध्ये असणारी प्रमुख बेटे बघितली. त्यानंतर अंदमान समूहातील जी बेटं आहेत त्यालाच आपण लक्षद्वीप बेट समूह असं म्हणतो, जो आपल्या भारताचा एक केंद्रशासित प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. याच्यात आपल्याला माहिती बघायची आहे. अंदमान समुद्रातील ज्वालामुखीच्या पर्वताच्या शिखराभोवती प्रवाळ कीटकांचे संचयन होऊन या बेटांची निर्मिती झालेली आहे, म्हणूनच याला आपण प्रवाळ बेट असे म्हणतो. आता ही जी बेटे आहेत लक्षद्वीप बेटे, या लक्षद्वीप बेटांची जी निर्मिती आहे ती प्रवाळ कीटक या ज्वालामुखीच्या पर्वताच्या बाजूला साचून त्या ठिकाणी याची निर्मिती झालेली आहे, म्हणून याला आपण प्रवाळ बेट असं म्हणतो. लक्षद्वीप बेट समूहामध्ये एकूण 27 बेटे आहेत. त्यापैकी फक्त 11 बेटांच्यावरतीच मानवी वस्ती आहे. बाकीच्या बेटांच्यावरती मानवी वस्ती नाही. याचं कारण त्या ठिकाणी असणारी ही जी बेटं आहेत ती प्रवाळ आहेत. ही प्रवाळ असल्यामुळे त्या ठिकाणी ती मानवी वसाहतीसाठी अनुकूल नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी फक्त 11 बेटांच्यावरतीच मानवी वस्ती आहे. ही बेटे 8° उत्तर अक्षवृत्त ते 12°21' उत्तर अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या दृष्टिकोनातून 71°45' पूर्व रेखावृत्त ते 74° रेखावृत्तांच्या दरम्यान या बेटांचं लक्षद्वीप बेट समूहाचं स्थान आहे. या बेटाचं क्षेत्रफळ फक्त 32 चौरस किलोमीटर एवढं आहे. केरळमधील कालिकतपासून लक्षद्वीप बेट समूह फक्त 109 किलोमीटर अंतरावरती आहे. आपल्या भारताचं दक्षिणेकडचं राज्य असणारं जे केरळ आहे याच्यामधील हे जे कालिकत बंदर आहे, कालिकत बंदरापासून लक्षद्वीप बेट समूह 109 किलोमीटर अंतरावरती आहे. या बेट समूहाच्या उत्तरेस अमिनदीव बेट, मध्यभागी लक्षद्वीप बेट तर दक्षिणेस मिनिकॉय बेट असे बेटे आहेत. 1973 साली लक्षद्वीप, अमनदीव आणि मिनिकॉय बेट समूहाचं नाव लक्षद्वीप बेट समूह असं ठेवण्यात आलं. आता 1973 साली या
बेट समूह जे आहेत, ही 3 बेट प्रमुख जे आहेत, जे लक्षद्वीप, अमनद्वीप आणि मिनिकॉय, या बेटांचं नाव लक्षद्वीप असं ठेवण्यात आलेलं आहे. 11° उत्तर अक्षवृत्ताच्या उत्तरेला अमनद्वीप बेट आहेत. या अक्षवृत्ताच्या दक्षिणेकडे कन्नौर बेटे, तर अतिदक्षिणेकडे मिनिकॉय बेटे आहेत. म्हणजे आपल्या भारताच्या सर्वात, जर आपण हा भाग बघितला, लक्षद्वीप बेट समूह बघितला, तर लक्षद्वीप बेट समूहामध्ये मिनिकॉय बेटे जी आहे, ती मिनिकॉय बेटे आपल्या अरबी समुद्रातील सर्वात दक्षिणेकडे असणारा हा महत्त्वाचा बेट समूह आहे. आता ही जी लक्षद्वीप बेट समूह आहे, ते लक्षद्वीप बेट समूह 8 खाडीमुळे म्हणजे 8 डिग्री चॅनेलमुळे मालदीव बेटापासून अलग झालेली आहे. म्हणजे आपण जो मालदीव बेट बघतो, त्या मालदीव बेटापासून ही बेटे अलग झालेली आहे, ती 8 डिग्री चॅनेलमुळे. आता हा जो 8 डिग्री चॅनेल आहे, तो 8 डिग्री चॅनेलपासून ती वेगळी झालेली आहे. लक्षद्वीप बेट समूहामध्ये एकूण 12 प्रवाळ भित्ती, 3 अनुतट प्रवाळी आणि निम्नजन वाळू किनारे आहेत. आता हे जे लक्षद्वीप बेट समूह आहे, तो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी भूगोलप्रेमी त्याचबरोबर इतर संशोधन करणारे शास्त्रज्ञ या ठिकाणी भेट देतात, कारण या ठिकाणी प्रवाळ भित्ती, त्याचबरोबर अनुतट प्रवाळी आणि निम्नजन वाळू किनारे हे या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी लोक या ठिकाणी जातात. हा लक्षद्वीप बेट समूह आहे. याच्यामध्ये असणारी याची अशी रचना आहे. या ठिकाणी याच्या विविधतेमुळे या ठिकाणी लोक भेट देतात. लक्षद्वीप बेटामध्ये मिनिकॉय बेट हे सर्वात मोठे बेट आहे. यामध्ये असणारे जे मिनिकॉय बेट आहे, जे 9 चॅनेल आणि 8 चॅनेलच्या मध्ये वसलेलं आहे, हे सर्वात मोठे बेट असून याचं क्षेत्रफळ 4.53 चौरस किलोमीटर आहे. तर सर्वात छोटे बेट या ठिकाणचं बित्रा हे आहे. आता आपण अंदमानमधील बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेटे बघितली, त्याचबरोबर अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट समूह बघितला. त्यानंतर आता आपल्याला अपतट बेटे आहेत, म्हणजे ऑफशोर आइसलँड. भारतामध्ये अशी अनेक अपतट बेटे आहेत. काही पश्चिम किनारपट्टीच्या लगत आहेत, तर काही पूर्व किनारपट्टीच्या लगत आहेत. आता पश्चिम किनारपट्टीच्या लगत कोणती बेटं आहेत? याच्यामध्ये प्रामुख्याने कच्छ या ठिकाणी असणारं, गुजरातमधील कच्छ या ठिकाणी असणारं बेदा, नोरा आणि ब्रिटन ही बेटे आहेत. त्याचबरोबर काठीवाडच्या किनाऱ्यावरती पिरम बेट आहे. नर्मदा आणि तापी नदीच्या मुखाशी असणारं आलिया बेट. महाराष्ट्रामध्ये करंजा, घारापुरी, कासा. त्याचबरोबर कर्नाटकामधील मंगरूळ या ठिकाणी असणारं सेंट मेरी, भाटकळ, पिजन लॉक. गोवा या ठिकाणी असणारं अजिदीव. ही प्रामुख्याने पश्चिम किनाऱ्यावरती असणारी अपतट बेटे आहेत. तर पूर्व किनाऱ्यावरती मन्नार छाकातामध्ये पांबन, क्रोकोडाईल. आंध्र प्रदेशामध्ये श्रीहरिकोटा. त्याचबरोबर महानदीच्या मुखाशी असणारे विलर शॉर्ट आणि गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये असणारं न्यू मूर, गंगासागर आणि सागर ही प्रमुख बेटे आहेत. ती बेटे अपतट म्हणून ओळखली जातात. ती नदीच्या मुखाशी किंवा त्या ठिकाणी खाडीच्या भागामध्ये असलेली पाहायला मिळतात. अशा प्रकारे या ठिकाणी बेटे आहेत. आता या ठिकाणी हा जो भाग आपण पाहिला, तो भारताच्या प्राकृतिक रचनेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो भाग आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर प्राकृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. सुरक्षा, त्याचबरोबर वातावरण, इतर अनेक घटकांच्या बाबतीमध्ये हे भारतीय बेटे जे आहेत, ती भारतीय बेटे महत्त्वाचे आहेत. आता का महत्त्वाचे आहेत? कारण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर त्या ठिकाणी भौगोलिक विविधता आहे. त्यामुळे अनेक देशी विदेशी पर्यटक त्या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे आपल्याला परकीय चलन भेटतं. त्यामुळे आपला आर्थिक फायदा होतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या बेटांच्यावरून आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यावरती नियंत्रण ठेवता येतं, नजर ठेवता येतं, आपल्या भारतभूमीचं रक्षण करता येतं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर इतर ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. कारण ब्रिटिश कालखंडामध्ये त्या ठिकाणी अंदमान निकोबार बेटांच्यावरती तुरुंग केले होते. त्या ठिकाणी अनेक स्वातंत्र्य सैनिक आपले होते. त्यामुळं त्या बाबतीतही महत्त्वाचे आहेत. व्यापाराच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणाहून अनेक मोठ्या प्रमाणामध्ये मालाची ने-आण करण्यासाठी ही बेटे उपयुक्त पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे असे अनेक घटकांच्या बाबतीमध्ये ही सर्वच बेटे अंदमान निकोबार बेटसमूहातील किंवा लक्षद्वीप बेटसमूहातील बेटे महत्त्वाची आहेत आणि ती आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा
जरी आपल्या भारताच्या मूळ भूमीपासून लांब असली तरी आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा एक ती महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी त्या घटकांची आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. हा घटक आपण पाहिला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावरती अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतात. त्याची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. जर या घटकाच्या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ अभ्यासता येतील. त्याचबरोबर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून या व्हिडिओचा फायदा इतर स्पर्धा परीक्षा किंवा इतर सर्वच परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी याचा फायदा होईल. थँक्यू.